खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार। आपण बघतोय की आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी बाळवणी गटातून अर्ज भरण्यासाठी आज इथं आळसंद गावचे हिम्मतराव जाधव आणि त्यांचे समर्थक सगळे आलेले आहेत। आज बघतोय की आज बाबर गटातून हे एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून आज ओळखलं जातं। आपण त्यांची चर्चा करतोय। नेमकं काय सांगाल, आज अर्ज भरायला तुम्ही आलाय, पुढचं कसं नियोजन आहे? सर्वप्रथम मी स्वर्गीय पाणीदार आमदार अनिल भाऊंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि या तालुक्याचे एक धडाडीचे युवा नेते आमदार सुहासभाया यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो। आणि यासाठी मला पक्षाने आज जी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचं अभिनंदन करतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला। पुढं नियोजन कसं आहे? विरोधक कोण आहे, काय याची काही कल्पना आहे का? विरोधक कोणी असो, शेवटी निर्णय हा जनता करणार आहे आणि माझा जनतेवर विश्वास आहे। आज आपल्या बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये बाळवणी गाव सोडून प्रथमच आळसंदमध्ये आपल्याला उमेदवारी दिली, नेमकं काय सांगायला याबद्दल? पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली त्यावेळेला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असेल, तेव्हापासून 1956 साली आमच्या गावची ग्रामपंचायत स्थापन झाली। आज अखेर आमच्या गावाला जिल्हा परिषद सदस्य कधी आला नाही। आज माझ्या रूपानं शिवसेनेनं संधी दिलेली आहे आणि निश्चितपणे मतदार या गोष्टीचं सोनं करतील। सहकारी मित्र आज अर्ज भरलाय, काय सांगाल? अर्ज भरला ही खरं मी अर्ज हा मानतच नाही, ही औपचारिकता आहे नुसती। आणि अर्ज ज्या दिवशी भरला, गाव आमचं आळसंद, अनुक्रमणिकेत 1 क्रमांकाचं गाव आमचं आळसंदपासून ह्या विजयाची घोडदौड चालू होणार आहे। सुहासभायांचा जो झंझावात आहे आणि आम्ही तुम्हाला सार्थ विश्वास देतो किंवा तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आतापर्यंतच्या इतिहासातला रेकॉर्ड ब्रेक विजय हा बाळवणी जिल्हा परिषद गटाचा असेल। आतापर्यंत कधीही इतक्या मोठ्या मताधिक्यानं बाळवणी जिल्हा परिषद गटातली सीट निवडून आली नसेल आणि तिन्ही पण सीटा बाळवणी पंचायत समिती गण, आळसंद पंचायत समिती गण आणि बाळवणी जिल्हा परिषद गट, ह्या तिन्ही सीटा सर्वात जास्त आणि हायेस्ट मताधिक्यानं आम्ही ह्या वेळेला असा चंग बांधला आहे की आम्ही नागेवाडी गटाला सुद्धा क्रॉस करायच्या नादात आहे। का तर उमेदवारी जरी आमच्या गावात विरोधक कोण जरी असला तरी आता मागच्या वेळेला ग्रामपंचायतीला तुम्ही बघितलं, विधानसभेला बघितलं, आळसंदकर फक्त विकासाला आणि कामाला प्राधान्य देतात। भूल थापांना बळी पडायचे दिवस आळसंदकरांचे आता संपलेले आहेत। आळसंदकर आता कुठल्या आमिषाला बळी पडत नाहीत का, तर प्रत्येक नागरिक हा सज्ञान आणि सदृढ झाला आहे। परिस्थिती प्रत्येकाची चांगली झालेली आहे। त्यामुळं खरं खोटं, वाईट आणि चांगलं हे गावकऱ्यांना कळायला लागले। याची प्रचिती तुम्हाला विधानसभेला दिली, ग्रामपंचायतीला दिली आणि त्यापेक्षा पुढचा स्ट्रोक आता जिल्हा परिषदेला असणार आहे, यात काही शंका नाही। आपण बघतोय की आज इथं बाळवणी गावचे अमोल शिंदे हेही आहेत, नेमकं काय सांगाल? आज आदरणीय सुहास भैया आणि आदरणीय अमोलदादा बाबर आणि शिवसेना पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, आदरणीय हिम्मतराव जाधव साहेब तर आणि तालुका पंचायतचे 2 रोशन जाधव आणि इकडे महेशदादा घोरपडे, तर या तिघांच्या सुद्धा पाठीमागे पूर्ण शिवसेना पक्ष आणि पूर्ण बाळवणी गावातील
कार्यकर्ते जेवढं सुहासभाईंना आमदारकीला लीड दिलं त्याच्यापेक्षाही जास्त लीड देण्यासाठी भावनी गावाचं आजूबाजूचा परिसर आणि भावनी जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मतांनी हिम्मतराव जाधव यांना निवडून आणायची पूर्ण ताकद आम्ही सर्वजण मिळून लावत आहोत. बाळवणी हे मतदारसंघातलं मोठं आणि प्रमुख गाव आहे. उमेदवारी बाहेर गेली आत राहिली असं काही मनामध्ये आहे का? गाव मोठं असून उपयोग नाही. गाव मोठं आहे का तर आहे. हे पहिलं आता आपण जे जुन्या परंपरेनं जे चालत होतो ती परंपरा चेंज करून आता नवीन विचारानं चालण्याची संधी आता सध्या जे तरुण युवक वर्ग आहे ह्या युवक वर्गाच्या किंवा प्रत्येकाच्या मनानुसार की छोटं गाव आहे म्हणून त्याला छोटं लेखावं किंवा मंगरूळ चिचणी कमी मतदान आहे. जाधवनगरसारख्या गावाला जर तुम्ही म्हणाल की कमी लोकसंख्या तर त्यांचं काय व्हॅल्यू नाही, तर त्यांचीसुद्धा आजकाल लोकशाहीमध्ये एका मतालासुद्धा व्हॅल्यू आहे. त्यामुळं 15 गावांचा मिळून जो निर्णय झाला आहे तो आदरणीय सुहासभाई बाबर आणि अमोलदादा बाबर आणि शिवसेना पक्षाने घेतलेले आहे. त्यासाठी मोठं गाव पूर्ण ताकदीनं मोठ्या मताधिक्यानं सर्वांच्या पाठीशी आहे. काय सांगाल नेमकं आज अर्ज भरलेला आहे? आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 आज आयसंद जिल्हा परिषद गटातून एक आमचे मार्गदर्शक हिम्मतभाऊ जाधव यांचा जिल्हा परिषद गटातून आज अर्ज भरलेला आहे. एक सर्वसामान्य फटक्या तुटक्या शेतकरी बांधावरच्या एक सर्वसामान्य माणसाला हाताला धरून आणि सर्व त्याच्या सुखदुःखात सामील होणारं नेतृत्व म्हणून आज हिम्मतभाऊंच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच वर्षातून जवळपास या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्मितीपासून जवळपास 70 वर्ष झाले की आयसंद गावामध्ये जिल्हा परिषदचं तिकीट नव्हतं, परंतु आमचं एक सुवर्ण अक्षरानं आज लिहावा असा दिवस आहे की हिम्मतभाऊंच्या रूपानं आज आयसंद गावाला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली. आणि आम्हाला विश्वास आहे या गटातील सर्व 15-16 जे गाव आहेत त्या गावकऱ्यांना किंवा ज्या मतदारांना एक विश्वास आहे की हे उमेदवार निवडून येणारच आहेत, यात काय प्रश्न कुठला नाही. परंतु प्रचंड अशा मतानं हे आमच्या गटातील हिम्मतभाऊ जाधव यांचा विजय होणार आहे. कारण या तालुक्याला एक असा आमदार लाभला आहे की निष्कलंक चारित्र्य संपन्न असे एक व्यक्तिमत्व आहे की सुहासभाई यांच्या रूपानं आपल्याला आमदार म्हणून मिळाले. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे सर्व उमेदवार या तालुक्यातील प्रचंड अशा मतानं विजय होणार आहेत. कोण काय म्हणतंय, स्टेजवरल्या बाता कोण करतंय, याला काही विषय नाही. परंतु ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक न्याय देणारा माणूस म्हणून सुहासभाई यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सर्व 4 जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे सदस्य हे प्रचंड अशा मताने विजय होणार आहे असा विश्वास सर्वसामान्य जनतेला आहे. आपण आज बघतो की वाजरगावचे सरपंच इथं आहेत. नेमकं काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या पश्चात पहिलीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. आज या ठिकाणी आसनचे माजी सरपंच हिम्मतभाऊ जाधव यांचा बाळवणी जिल्हा परिषद गटातून अर्ज भरलेला आहे. थोड्याच वेळात रोशन जाधव यांचासुद्धा अर्ज भरायचा आहे. अगदी बऱ्याच वर्षातून आसनला बाळवणी सोडून आसनला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाल्या. अगदी आसंद गणातील सगळीच गावं आम्ही अगदी ताकदीनं तालुक्यात सर्वाधिक मताधिक्यानं जिल्हा परिषदचा हा गटातील उमेदवार कसा निवडून येईल ह्यासाठी आम्ही अगदी ताकदीनं प्रयत्न करणार आहे. आम्ही आमच्या गावाच्या वतीनं तर कमीत कमी 75-80% मतदान भाऊंना देऊन अगदी चांगल्या प्रकारे निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आपण बघतोय की सर्वसामान्य माणसाला नेता कसा असावा हे आज आळसंदगावचे युवा सरपंच अभिनंदन उर्फ अजित हिम्मतराव जाधव यांनी दाखवून दिले. प्रचंड प्रमाणात त्यांनी विकास कामं करून गावचा अगदी कायापालट करून टाकला आहे. आणि त्यांचेच पिताश्री आज खरं तर त्यांना प्रचंड दांडगा या राजकीय क्षेत्रातला अनुभव आहे आणि आज त्यांना ही उमेदवारी मिळाली. आणि आता मात्र त्यांच्यावरती संपूर्ण जिल्हा परिषद गटाची जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि आळसंद गावाप्रमाणेच ते जिल्हा परिषद संपूर्ण गटाचा विकास करतील अशी भावना आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आणि अर्ज भरला आहे, निवडणुका होत आहेत आणि त्यांनी 100% आम्हीच निवडून येणार याची खात्री दिली आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.